बातमी मान्सून संदर्भातली आहे। मान्सून आणखी पुढे सरकलेला आहे आणि पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये केरळ आणि तामिळनाडूमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। तर आज आणि उद्या विदर्भाच्या काही भागांमध्ये वारा आणि विजेच्या गडगडाटांसह पावसाची आणि गारपीट होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये वारा, विजा, गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्राची काही भागामध्ये सुद्धा 2 जूनला गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। तर शहरातील थांपानूर या परिसरामध्ये पावसामुळे अक्षरशः जलसंचय झालेला आहे। हा परिसर सगळा जलमय झाला असून रेल्वे स्थानक, बस टर्मिनस परिसराला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। रस्त्यांवर गुडघावर पाणी साचलंय, त्याच्यामुळे चालणाऱ्यांचे हाल होतात। वाहन चालकांची सुद्धा कसरत होते। अनेक वाहनं पाण्यात अडकून पडलेली आहेत, बंद पडली आहेत। थांपानूर सह ईस्ट फोर्ट, चाला आणि पालियम या प्रमुख बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं आणि व्यापाऱ्यांचं नुकसान झालं। दरम्यान हवामान विभागानं तिरुवनंतपुरमसह दक्षिण केरळमध्ये सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। हरियाणा आणि चंदीगडमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। चंदीगडसह पंचकुला, मोहाली आणि हरियाणामधील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आला होता। काही ठिकाणी ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहल्याची नोंद सुद्धा आहे। पावसामुळे तापमान लक्षणीयरित्या घटलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला उष्णतेचा कहर मात्र आता काहीसा थंड झालेला आहे। नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळालाय। मात्र काही भागांमध्ये झाडं उन्मळून पडणं, वाहतूक विस्कळीत होणं आणि इतर पाणी साचल्याच्या सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना सुद्धा समोर आलेल्या आहेत।